Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me is Sunny. Yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty, आता चाललोय मी क्लिनिकला. So back to back duties आहे आणि yes आज एक स्पेशल इव्हेंटही आहे. सो क्लिनिक प्लस ते ॲडजस्ट करून मी त्या इव्हेंटला जाणार आहे. सो येस काय असणार आहे हे तुम्हाला समजणारच आहे. सो प्लीज स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग. सो कसे आहात सगळे. आज खूप असं छान मी मील बनवणार आहे. ह्याच्या आधी सुद्धा मी बनवलं असं नाही आहे की नाही बनवलं आहे हे, बट आज मी तुम्हाला सविस्तर त्याची रेसिपीसुद्धा दाखवेल आणि ती रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर आधीसुद्धा शेअर केलेली आहे. बट श्रावण गेलं, गणपती बाप्पा गेले. गणपती बाप्पा गेल्यानंतर खूप काही गोष्टी खाल्ल्या, पण एक गोष्ट आहे जी खाल्ली नाही ती म्हणजे सगळ्यांची फेवरेट बिर्याणी. सो आज मी प्लॅन केलं आहे की लेट्स कुक बिर्याणी. चिकन बिर्याणी आज बनवणार आहे. नॉर्मल आहे, इन्ग्रेडियंट्स काही जास्त वगैरे नाही आहेत. सो मी तुम्हाला क्विक त्याची रेसिपी दाखवते. आणि मला असं पर्सनली वाटतं की बिर्याणी केव्हा छान होते जेव्हा आपल्याकडे एक प्रॉपर राईस असेल तेव्हाच. जर आपला जो तांदूळ आहे तो जर चिकटला तर मग बिर्याणी फेल गेली. म्हणजे माझ्याबरोबर असं खूपदा झालेलं आहे. म्हणून मी आज जो बासमती राईस यूज करणार आहे तो आहे दावतचा बिर्याणी बासमती राईस. ह्यांचे जे ग्रेन्स आहेत ना ते अप्रतिम आहेत. ह्याच्या आधीसुद्धा ह्याची बिर्याणी मी बनवली आहे आणि ट्रस्ट मी एवढं सुंदर बिर्याणी बनते ना. मी तुम्हाला जसं की म्हटले की तांदूळ जे आहे ते असे मोकळे मोकळे व्हायला पाहिजे. लेट्स स्टार्ट. आणि इथे म्हणजे मी सगळी बिर्याणीची तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे सगळं काही चॉपिंग करून ठेवलं म्हणजे मी फटाफट सगळं काही एकदाच टाकेल. जसं की इथे आहे अनियन, कोथिंबीर घेतली, हा उभा कांदा मी चिरलाय, गोल्डन ब्राऊन आपण जे मस्त क्रिस्पी करून टाकतो ते, टोमॅटो घेतले आणि बटाटे घेतली आहेत. हे आहेत सगळे म्हणजे मसाले, आलं लसूण पेस्ट आणि ह्यात आहे गरम मसाला जे आपण बिर्याणी कुक करताना मी टाकणार आहे. त्याच्यातला जो टेस्ट आहे तो तांदळामध्ये उतरायला पाहिजे आणि आपण त्यासाठी खूप सारे गरम मसाले टाकतो. त्यानंतर प्लस ह्याच्यात सुद्धा कधी कधी चिकनमध्ये सुद्धा गरम मसाला आपण यूज करतो. जो ओव्हर गरम मसाला नको व्हायला पाहिजे म्हणून हे जे असं छोटंसं आहे ह्यात मी ते टाकलंय. म्हणजे हे फक्त आपल्याला त्यात टाकायचं आहे आणि इमिडिएटली जसं तो वास उतरेल गरम मसाल्याचा तर आपण हे इझिली बाहेर काढू शकतो. तो पाणी आता इथे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. जास्त बॉईल होईपर्यंत मी थांबणार नाही, नाही तर पाणी अंगावर येईल. तर मी यात टाकते मीठ आणि मग टाकते यात मसाले. आपल्याला हाफ कुक करून घ्यायचं आहे. राईस पाहिलंच की किती मोकळा आणि मस्त झालंय. आता मी इथे तेल गरम करत ठेवलंय. यात मी टाकते आपले खडे मसाले. त्याच्यानंतर मी त्यात ॲड करणार आहे कांदा. कांद्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. सगळं काही इथे ऑलमोस्ट मी रेडी करून ठेवलेलं आहे आणि
हा राईस बघा किती मोकळा आणि किती व्यवस्थित, म्हणजे मला एवढं आवडलं ना. एक एक दाणा एकदम असा मोठा मोठा दिसतोय, म्हणून बिर्याणी अप्रतिम होणार आहे हे तर फॉर शुअर आहे. सो चला मग आता मी थर द्यायला स्टार्ट करते. इथे मी बटाटा टाकलाय बिकॉज नाहीसा आहे आमची. तो पण टाकू शकतात खाली किंवा कांदा सुद्धा टाकू शकतात. हे लावण्याचा उद्देश हेच आहे की खाली लागायला नाही पाहिजे आपली बिर्याणी म्हणून. ओके, सो सर्वात आधी मी टाकते आपलं राईस, जो की एकदमच सुंदर झालं. म्हणजे सगळं काही आपलं ॲक्च्युली भातावरच असतं. जर भात फेल झालं तर मग सगळंच पुढचं फेल झालं. तवा आहे तो सुद्धा मी ठेवते फॉर सेफर साईड. आपण याला मस्त वाफ येऊन देऊया. बिर्याणीला खूप मस्त वाफ आलेली आहे. आता आपण उघडून घेऊया. अँड जस्ट लुक ॲट दिस राईस. किती मस्त मोठे मोठे आणि एकदम मोकळा, जसं की आपल्याला बिर्याणीला लागतो तसंच झालेलं आहे. सो फायनली आमची जी बिर्याणी आहे ती मस्त रेडी झाली आहे. आणि जसं की मी मगाशी बोलली की बासमती राईस आपण कोणता चूज करतो त्याच्यावरती सगळं काही असतं. त्याच्यावरती आपली जी बिर्याणी आहे ती अप्रतिम होते. जर एकदमच ग्रेन्स एकदमच गळले तर मग सगळी काही बिर्याणी म्हणजे टेस्ट तर होते पण ती खायला मजा नाही येत. तर जसं की तुम्ही ह्याचं दावतचं तुम्ही बघू शकता, ह्याचे जे ग्रेन्स आहेत जे पूर्ण असे मोठे मोठे राहिले आणि मला पर्सनली तरी खूप आवडलं आहे. आणि ते म्हणतात ना चुनोगे तो देखोगे. आणि खरंच छान वाटते बिर्याणी आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत खायला. जेवलो आहे आणि बिर्याणी खरंच खूप छान झालेली. टेस्ट एकदम ऑथेंटिक आणि खरंच खूप एन्जॉय केलं. येस, दरवेळेस वेगवेगळी टेस्ट असते. पण चांगलं. मी घेते जड चल. नाहीसा चालली सीमा इकडे आणि आम्ही चाललो एका इव्हेंटला. सो काय आहे ते मला समजेलच. सो स्टे ट्यून्ड. ऑल सेट टू गो. Rachna is looking beautiful. So finally आम्ही पोहोचलो आहोत.
say. He has been the visionary leader, the driving force behind PNG Jewelers. This is your celebration. All of you in various roles have been instrumental in this entire achievement what PNG has done today. I always say that PNG had three main pillars: its customers, its employees, and its carriers, suppliers. And now the fourth pillar is our investors. You all have been here to add the more shine to the star-studded evening, ladies and gentlemen. Well, let me tell you, we have a special national anthem, as we say. We have a PNG anthem. Yes. Thank you मेरे through इनके customers को, इनके employees को पहुँचे, and मुझे उम्मीद है कि मुझे लगता है कि अच्छा गाया, अच्छा था. Introduce you Padma Shri Hariharan. He has received the Padma Shri in 2004. Also to tell you, he has started his career at the age of 22. Completing 44 years of musical career. Known as the Velvet Voice of India, Hariharan became a household name with the Hanuman Chalisa he sang with Gulshan Kumar, which is now the most watched video in India with over 3 billion रोजा जाने मन तू दिल की धड़कन तुझ बिन तरसे नैना दिल से न जाती है यादें तुम्हारी तुम बिन कैसे जीना आँखों में तू है आंसुओं में तू है आँखें बंद कर लो मन में भी तू है, ख्वाबों में तू, सांसों में तू, राजा तू हंसी, मेरी हंसी, कहाँ उड़ चली मेरे अरमानों के पंख लगा के कहाँ उड़ चली हंसी मेरी हंसी बाहों के दरमियां दो प्यार मिल रहे हैं बाहों के दरमियां दो प्यार मिल रहे हैं जाने क्या बोले मन डोले सुन के बदल धड़कन बनी जुबां जुबां बाहों के दरमियां दो प्यार मिल रहे हैं जाने क्या बोले मन डोले सुन के बदल धड़कन बनी जुबां जगा पैरों से जमीन जमीन लगा जगा पैरों से जमीन जमीन लगा चंदा रे कभी तो समीप बैठेंगे बातें करेंगे चंदा रे कभी तो समीप बैठेंगे बातें करेंगे मेरे कांधे पे तेरा सर
to invite Akshay on stage. कभी मैं कहूँ, कभी तुम कहो कि मैंने तुम्हें ये दिल दे दिया। कभी मैं सुनूं, कभी तुम सुनो कि मैंने तुम्हें ये दिल दे दिया। झोंका हवा का आज भी जुल्फे उड़ाता होगा ना, तेरा दुपट्टा आज भी तेरे सर से सरकता होगा ना। जीवदंगला गुंगला रंगला रसा विरमाची असतू जीवलागला लाभला ध्यास येऊ तुझा
छातीवरला श्वास तू पहिला तिला देशील साथ मला देशील काळीज माझं तू सुख भरती दान नभ धरती दान पुनवाचा चांद तू जीव जंगला कुंगला रंगला पिरमाची हस तू बॉस पासून मोठे फॅन आहे. आपण अलिबागला लॉकडाऊनच्या वेळी न्यू टॉपिक आला रॅडिसिन आम्ही तुमच्यावर फोटो पण काढले. आम्ही काय बोललोच नाही स्टार्टिंगला की आम्ही कशासाठी एक्झॅक्टली गेलो. हे होतं PNGचं IPO सक्सेस पार्टी. त्याच्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि आम्ही ॲक्च्युली थँकफुल आहोत PNGला आणि खास करून प्राची मॅडमला की त्यांनी म्हणजे एवढं आम्हाला आमचं ॲक्च्युली ऑलमोस्ट कॅन्सलच होतं बट स्टील त्यांनी खूप फोर्स केलं की नाही मॅडम या तुम्ही खूप छान तुम्हाला वाटेल. आणि मग फायनली आम्ही बोललो की ठीक आहे चला जाऊया. आणि इथे आल्यानंतरचा जो एक्सपिरियन्स होता ना ओ माय गॉड म्हणजे ऑफकोर्स फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू PNG फॉर द सक्सेस. आणि जेवढी पण लोक तिथे होती त्यांचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स स्टेजवर सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण एक टीम वर्क जेव्हा असतं तेव्हाच आपण जो पण काम असेल किंवा जो पण बिझनेस असेल त्याला वाढवू शकतो आणि सगळ्यांच्या एक्सपर्टीजमुळे ते पुढे जातं. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पूर्ण शोचे म्हणजे पूर्ण इव्हेंटचे जे स्टार होते ते म्हणजे पद्मश्री हरिहरन सर. ओ माय गॉड त्यांचे सॉंग्स जेव्हा मी ऐकत होतो मला लिटरली गूजबम्स येत होते. मग एका टाइमाला माझ्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं की म्हणजे बिलीव्हच नव्हतं अजिबात नाही. मी सनीला एका मोमेंटला बोलली पण की मला असं वाटतं सनी मी ना इयरफोन्स मध्ये त्यांची गाणी ऐकतेय. अनबिलिव्हेबल एवढं ना. आणि सगळे माझे फेवरेट सॉंग्स तू ही रे असो किंवा यादे असो किंवा ते गुरु मूवी मधलं सॉन्ग जेव्हा त्यांनी तो फर्स्ट काय म्हणतात वर्ड ते बोलले ना वर्ड कडवं पण नाही मी म्हणत वर्ड बोलले ना माय गॉड एवढं हिट झालं ना. सो मी ना एवढे पण असं म्युझिक वगैरे नाही ऐकत पण जेवढे पण ऐकत ठराविक माझे म्युझिक आहेत मला एकदम जे सुदिंग वाटतात जे मी म्हणजे म्युझिक गाण्यांमध्ये पण ना त्याचं मिनिंग शोधत असते की कोणतं गाणं मला हिट होईल. आणि यादे असा एक सॉन्ग आहे ना जो प्रत्येकाच्या आयुष्यात तो हिट होतोच. एक वेगळाच मोमेंट होता तो म्हणजे ओ माय गॉड. आणि जोगवा जेव्हा ते गायले तेव्हा तर लिटरली असं मला वाटतं तिथे जेवढी पण लोक होती ना सगळ्यांना ते खूपच भारी वाटलं. खरंच म्हणजे काय बोलू असं वेगळाच एक्सपिरियन्स होता. मस्मरायझिंग एक्सपिरियन्स होता आणि आम्ही थरली एन्जॉय केले. सो वन्स अगेन थँक्यू सो मच आम्हाला इन्व्हाइट केल्यामुळे. ऑफकोर्स टू सौरभ सर ऑल्सो. त्यांना आम्ही आता मला वाटतं तिसऱ्यांदा का चौथ्यांदा भेटलो आणि तेवढेच ते वेलकमिंग आहेत.
पूर्णच PNGची टीम वेलकमिंग आहे. थँक्यू सो मच. खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा. त्याचबरोबर पुष्कर जोग ह्यांना आम्ही भेटलो, स्मिता, त्यानंतर मीरा, ह्यांना आपण सगळे बिग बॉस मध्ये बघत आलो. त्यांना तिथे बघितल्यावरती खूपच भारी वाटलं. सो छान होता इव्हेंट ओव्हरऑल. अँड आय होप तुम्ही सुद्धा सगळ्यांनीच एन्जॉय केला असेल. आम्ही बऱ्यापैकी शूट करण्याचा प्रयत्न केला ऑफकोर्स, म्हणजे सनीने. सो चला मग या नोटवर आम्ही आता व्लॉग एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. शिकवे किससे है